नमस्कार. प्रहार न्यूज लाईनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर साक्षी खाडे व्हिडिओग्राफर आहेत. आपण आपला युद्धाचा थरार भाग 5वा आता सुरू करतोय. आपण बघितलंत की युद्ध हे खूप जोरात चालू झालं होतं. मग हळूहळू त्याच्यात जरा मंदी आलेली आहे युद्धामध्ये. पण मध्येच काय एकदम निघालं खूळ की इराण आणि अमेरिका एकमेकांशी बोलतील, वाटाघाटी करतील आणि ते करून कोण देणार? तर पाकिस्तान. हा एक मोठा विनोदच होता. कारण पाकिस्तान देशामध्ये स्वतःच सगळीकडे युद्धमान परिस्थिती आहे. त्यांच्यावरती अफगाणिस्तानामधनं हल्ले होत आहेत. त्यांच्यावरती बलोच लिबरेशन फ्रंटचे लोकं हल्ला करतायत. सगळ्यात म्हणजे एकूण त्या देशात असंतोष चालू आहे आणि ते जगात शांतता करायला निघाले होते. पण कुठूनही त्यांना प्रसिद्धी मिळाली तर ती हवी असते आणि डोनाल्ड ट्रम्पने त्यांना सांगितलं की तुम्ही ही वाटाघाटी करूया, तर ते करायचं ठरलं. इराणहून काही लोकं आली. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स, ते नंतर ट्रम्प यांचे जावई जॅरेड कुशनर, आणखीन स्टीव्हन विटकॉफ हे ट्रम्प यांचे आणखीन एक मित्र आणि सहकारी असे तिघजण अमेरिकेतनं आले. पण ठरलं असं, की हे दोन्ही पार्टी एकमेकांना प्रत्यक्ष भेटणार नाहीत. कारण भांडण होतं ना. मग काय करायचं? 2 वेगळ्या-वेगळ्या खोल्यांमध्ये दोघांनी राहायचं. राहायचं म्हणजे भेटायला यायचं आणि मध्ये मुनीर आणि शहबाज शरीफ इकडचा संदेश तिकडे, तिकडचा संदेश इकडे अशी निरोप्याची भूमिका करेल. असा काहीसा विचित्र कार्यक्रम त्यांनी केला. सेरेना नावाचं इस्लामाबादमधलं एक मोठं हॉटेल आहे. आगा खान ग्रुपचं ते हॉटेल आहे. आगा खान ग्रुपची सेरेना हॉटेल्स आफ्रिकेत सगळीकडे आहेत. तसंच इस्लामाबादमध्ये पण आहे. तिथे हे सगळं ठरलं. पण काय झालं, की दोन्ही बाजूच्या ज्या गोष्टी होत्या, की ज्याला डिप्लोमॅटिक भाषेमध्ये रेड लाईन म्हणतात. म्हणजे काही गोष्टी आम्ही मान्य करू, पण या गोष्टी आम्ही अजिबात मान्य करणार नाही. तर त्या रेड लाईन क्रॉस करायच्या नाही. म्हणजे लक्ष्मण रेषेसारखा ते असतात. त्याच्या पलीकडे गेलं की धोका. तर इराणची काय रेड लाईन होती? त्यांनी सांगितलं होतं, "आम्हाला हवा तेव्हा आम्ही अणुबॉम्ब बनवू. तुम्ही आम्हाला सांगू शकत नाही, की तुम्ही अणुबॉम्ब करायचा नाही." दुसरी त्यांनी रेड लाईन घातली होती, की हिजबुल्लांना तुम्ही जे मारताय त्यांना मारणं थांबवा. तिसरी त्यांनी सांगितलं होतं, की आम्हाला युद्धामध्ये खूप नुकसान झालंय. $280 अब्ज नुकसान झालंय. ते तुम्ही नुकसान भरपाई द्या. या त्यांच्या रेडलाईन होत्या. अमेरिकेच्या रेडलाईन काय होत्या? अमेरिकेनं सांगितलं होतं, तुम्हाला अणुबॉम्ब बनवता येणारच नाही. त्याच्यामध्ये काही चर्चा नाही आहे. अणुबॉम्ब आणि लाँग रेंज मिसाईल हे तुम्ही बनवूच शकत नाही. दुसरं, तुम्ही इस्रायल आणि आमच्यामध्ये जो शांती समझोता केला, की तुम्ही त्यांच्यावरती हल्ले पुन्हा करायचे नाहीत. तिसरं, होर्मुझचा आखात. होर्मुझचा आखात किंवा होर्मुझची सामुद्रधुनी जी तुम्ही बळकावलेली आहे, बंद केलेली आहे, ती तुम्ही उघडायची. इराणची रेडलाईन आणखीन होती, की होर्मुझच्या सामुद्रधुनीचा सगळा कंट्रोल आम्हालाच द्यायचा. आता हे सगळं तुम्हाला दिसतंय, की यांची रेडलाईन आणि त्यांच्या रेडलाईन क्रॉसच जर केल्या नाही, तर बोलायला काही जागाच राहत नाही. आणि खरोखर तसंच झालं. 21 तास ही मंडळी एकमेकांची भांडत होती. मार्गे शहबाज शरीफ आणि असीम मुनीर यांच्या मार्गातनं, यांच्यामार्फत. म्हणजे हे निरोपे होते आणि हॉटेलमध्ये जेवण-खाण पाहणारे असे वेटर्स होते. ही त्यांची भूमिका होती. हे सगळं केलं आणि 21 तासानंतर त्यांनी सांगितलं, "आमच्यात काही जुळत नाही, युद्ध चालूच ठेवा. आम्ही काय युद्धबंदी वगैरे आहे ते मानणार नाही." असं म्हणून इराणची लोकं इराणला परत गेली. जे.डी. व्हॅन्स आणि त्याची सगळी टोळी अमेरिकेला परत गेली. मग केलं काय इतकं करून? तर ट्रम्प यांना दाखवायचं होतं, की मी इराणला संधी दिली आहे युद्ध थांबवायची. हे खरं या सगळ्या मीटिंगचं कारण होतं. ट्रम्प यांना सुद्धा माहिती होतं, की या रेड लाईन असल्यानंतर पुढे काही घडणारच नाहीये आणि त्यामुळे त्यांनी त्याच्यावरती फार लक्ष ठेवलं नव्हतं. परंतु ते परत जाताना फार इंटरेस्टिंग गोष्टी झाल्या, की इराणच्या पथकाने परत गेल्यानंतर सांगितलं, "आम्हाला अशी पक्की खबर होती, की आमच्यावरती खुनी हल्ला होणार आहे. त्यामुळे आम्ही हॉटेलच्या मागच्या दारातनं गुपचूप बाहेर पडलो आणि तातडीने विमानतळावर जाऊन इराणमध्ये परत आलो. पाकिस्तान हा विश्वासार्ह देश नाही." असं त्यांनी सांगितलं. जे.डी. व्हान्स म्हणले, की यांच्याशी बोलण्यात काही अर्थच नव्हता. कारण यांनी सांगितलं होतं, की आम्हाला प्रत्येक गोष्टीची परवानगी IRGCचे जे कमांडर आहेत, IRGC म्हणजे इराणियन रिपब्लिकन गार्ड कोर, म्हणजे इराणच्या सैनिकांचे कट्टर ग्रुप सैनिकांमधला, त्यांना विचारल्याशिवाय करता येणार नाही काही. ट्रम्पला भयंकर संताप आला. ट्रम्प म्हणले, "मग अशा बाहुल्यांना तुम्ही आणलंत कशाला? ज्यांना निर्णय क्षमता नाहीये, त्यांनी इथे येऊन बसायचं कामच नाही. उद्या पुरावा जर काही बोलणी झाली, तर अशा माणसांना बोलवायचं, की जे तिथल्या तिथे निर्णय घेऊ शकतील." माझ्या बाजूने जे.डी. व्हॅन्स उपराष्ट्रपती होते. त्यांना सगळ्या पॉवर्स होत्या, की त्यांनी निर्णय तिथल्या तिथे घेतला असता. म्हणजे इराण सीरियस नव्हता, असं त्यांना म्हणायचं होतं. पण ट्रम्प यांनी आणखीन एक गोष्ट केली. वाटाघाटी चालू असतानाच ट्रम्प यांनी अमेरिकेची मोठी-मोठी जहाजं आणि विमानं बोलावून होर्मुझच्या समुद्रधुनीला वेढा घालायची मोहीम आरंभली होती.
आणि या वाटाघाटी म्हणजे वाटाघाटी मोडल्या, तत्क्षणी त्यांनी होर्मुझच्या समुद्रधुनीला पूर्ण वेढा घातला आणि त्यांनी सांगितलं याच्यातनं आता कुठलंही जहाज अमेरिकेच्या परवानगीशिवाय बाहेर येणार नाही आणि अमेरिकेच्या परवानगीशिवाय आत जाणार नाही. आता काय करायचं ठरलं होतं, की इराणची मुस्कटदाबी करायची. इराणची इकॉनॉमी चालते कशावर? तर तेल विकण्यावरती. तेल जर त्यांना विकता आलं नाही, तर त्यांच्याकडे पैसे येत नाहीत आणि टँकरमधनं तेल जर बाहेर नेता आलं नाही, तर ते तेल विकता येत नाही. आता तुम्ही म्हणाल, की याच वेळेला सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन, कतार, अ, संयुक्त अरब अमिराती यांचं पण तेल त्यातनंच बाहेर येतं ना, बरोबर आहे. पण त्यांचं तेल बाहेर यायला ट्रम्पनी त्या जहाजांना आडकाठी केली नाही. भारताकरताची जे 22 जहाजं आहेत, त्या जहाजांना सुद्धा बाहेर यायला ट्रम्पने आडकाठी केली नाही. ट्रम्पनी फक्त इराणची जहाजं आणि इराणकडे जाऊ पाहणारी जहाजं यांना अडवायचं ठरवलं होतं. इराणकडे जाऊ पाहणारी जहाजं म्हणजे कोण असतात? एकतर रिकामी टँकर असतात आणि दुसरं चीन त्यांना जी वेळोवेळी सातत्याने मदत पाठवतो, त्या मदतीत लष्करी गोष्टीसुद्धा असतात. तर त्या सगळ्या गोष्टी आम्ही इराणपर्यंत पोहोचू देणार नाही. अहो, अन्नधान्यसुद्धा असतं, कारण इराणमध्ये अन्नधान्याचं पण आता टंचाई जाणवायला लागली आहे. ते सगळं आम्ही अडवून धरू आणि त्यांनी खरोखरच रोखून धरलं. एखादं चुकार जहाज गेलं असेल, नाही असं नाही, परंतु बाकी त्यांनी संबंध ट्रॅफिक रोखून धरला होता. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीतनं बाहेर येणारी जहाजं फक्त जे तेल घेऊन येत होते, तेल, नॅचरल गॅस, फर्टिलायझर, भारताची जहाजं उदाहरणार्थ, ती तिथनं बाहेर येऊ दिली. बाकी लोकांना ती जहाजंसुद्धा त्यांनी बंद केलं. हा म्हणजे आंतरराष्ट्रीय जे वॉटरवेज ज्याला म्हणतात, म्हणजे आंतरराष्ट्रीय जलमार्ग, त्या जलमार्गांच्या स्वायत्ततेचं उल्लंघन आहे आणि हे खपून घेण्याच्या लायकीचं नाही आहे. अमेरिकेने तेच सांगितलं, की आम्ही हे खपून घेणार नाही, तुम्ही हे करू शकत नाही. आणि एकीकडे तुम्हाला आठवतं ना, इराणने तिथे सगळे पाणसुरुंग पेरले होते, अशी भीती होती, म्हणून जहाजं जायला घाबरायची. नंतर शोधलं तर लक्षात आलं, इराणने सांगितलं आम्ही कुठे पेरले त्याचे नकाशे आमच्या हातात नाहीत आणि आता थोडा वेळ झालेला आहे, तर समुद्राचं पाणी इजतसत्ता फिरत राहतं, त्यामुळे आम्ही सांगू तिथेच ते पाणसुरुंग असतील असं नाही. तेव्हाच माझ्या मनात शंका आली होती, की काहीतरी काळबेरं आहे. असं होत नाही. तुम्ही जेव्हा माईन्स म्हणजे पाणसुरुंग पेरता, तेव्हा त्याचा पूर्ण डायग्राम तुमच्याकडे असतो. कारण उद्या तुम्हाला तिकडनं जायचं झालं, तर तुम्हाला माहिती पाहिजे, की कुठे पाणसुरुंग आहे आणि कुठली गोष्ट अव्हॉइड करायची. इराणने सांगितलं आम्हाला ते नकाशे सापडतच नाहीयेत. आता असं लक्षात आलं, की त्यांनी मुळात काही पाणसुरुंग पेरलेच नव्हते. सगळा थापाबाजीचा कार्यक्रम. लोकांना घाबरवून टाकायचं, लोकांना वाटेल, की आपलं जहाज उडलं तर काय करा? म्हणून पाणसुरुंग जे होते, ते न पेरताच पेरल्याची बतावणी केली होती. नंतर अमेरिकेने जो वेढा घातला, त्यानंतर अमेरिकेने 2 स्पेशलाइज्ड जहाजं तिथे सोडली. त्यांना माईन स्वीपर म्हणतात. म्हणजे हे पाणसुरुंग असतात त्यांना माईन्स म्हणतात. ते माईन्स उखडायचे आणि उखडून काढायचे, निकामी करायचे आणि बाजूला करायचे हे त्या होडीचं काम आहे. तर ती होडी संपूर्ण फिरून आली ह्याचा होर्मुझच्या सामुद्रधुनीचा भाग आणि त्यांनी सांगितलं इथे काही नाहीच आहे इराणचे स्फोटकं. इराणचे स्फोटकं नाही म्हणजे गेली कुठे? त्यांनी लावलीच नव्हती. लोकांना उगाच घाबरवून सोडायचा त्यांचा कार्यक्रम होता. आणि इकडे बाकी अरब राष्ट्रांनी सांगितलं, की इराणला कायमचं तुम्ही ठेचा, कारण तसं केल्याखेरीज इराणची शक्ती बंद होत नाही आणि ते आमच्यावरती कायम अशी कुरघोडी करत राहतील आणि आम्हाला कायम असा त्रास देत असतील. हे झाल्यानंतर मात्र ट्रम्पला भयंकरच संताप झाला आणि त्यांनी सांगितलं, "आता मला इथे थांबायचं कारण नाही. आता मी इराणची पूर्ण वाट लावणार आहे." आणि त्या वाट लावण्याचा पहिलं पाऊल म्हणजे दुसऱ्या वाटाघाटींचा जो राउंड व्हायचा आहे, जो जिनिवात व्हायचा आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे. कारण त्याच्यामध्ये बहुतेक ट्रम्प या सगळे जे कमांडर्स आलेले असतील आणि यावेळेला ट्रम्पनी सांगितलंय, की कोणाला पाठवायचं ज्यांना डिसिजन मेकिंग कॅपॅसिटी आहे, जे निर्णय घेऊ शकतात, अशाच अधिकाऱ्यांना पाठवायचं. ते जे आलेले असतील त्यांच्यापुढे अमेरिकेची महत्ता सांगण्याची खूप चांगली संधी आहे. यांचं चांगलं भविष्य कसं होईल ते सांगण्याची चांगली संधी आहे आणि हे सगळं वापरून युद्धबंदी करून दाखवायची हा सध्या ट्रम्प यांचा पण आहे. कारण मागे सांगितल्याप्रमाणे नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत मध्यावधी निवडणुका आहेत. त्याच्या अगोदर युद्धबंदी थांबवून सगळं स्थिरस्थावर झालं, बजेट जागेवरती आलं, की मग ट्रम्पना विश्वास सोडता येईल, की ती जी व्हायची आहे त्यांची मिड टर्म पोल ज्याला म्हणतात, मध्यावधी निवडणुका, त्याच्यात ट्रम्पची पार्टी, रिपब्लिकन पार्टी जरा बरी कामगिरी करू शकेल. काय होतं ते बघायचंच आहे. पण आता बातम्या अशा येत आहेत, की इराणची अवस्था फार बिकट झालेली आहे. म्हणजे अतिच बिकट झाली आहे. महागाईने तिथे उच्चांक मोडलेत आणि इराणमध्ये पेट्रोलचं रेशनिंग सुरू झालंय. कारण आता इराण बाहेर जसं पाठवू शकत नाही, तसं त्यांच्या रिफायनरीची सुद्धा कामगिरी तितकी चांगली होत नाहीये.
त्यामुळे त्यांच्याकडे पेट्रोलचे शॉर्टेज आहे, त्यांच्याकडे अन्नधान्याचं शॉर्टेज आहे, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, त्यांच्याकडे फक्त माज आहे आणि तो माज उतरवायला डोनाल्ड ट्रम्पनी त्यांना आवाहन केलं आहे की तुम्ही ही सगळी शांती वार्ता होऊ द्यात. मुकाट्याने तुम्ही सगळ्या कम्युनिटीमध्ये सामील व्हा आणि आत्तापर्यंत तुम्ही जे इस्रायल, दुबई, सौदी अरेबिया या सगळ्या देशांवरती जे दहशतवादी हल्ले चढवत होता, ते हल्ले मात्र आता पूर्णपणे बंद करा. ते तसे तुम्ही केले नाहीत तर ते आम्हाला करायला लागतील. आम्हाला म्हणजे अ, जे अमेरिकेचं सैन्य आहे त्यांनी सांगितलं की आम्हाला काहीतरी निर्णायक भूमिका घ्यायला लागेल, तर तुम्ही हे सगळे हल्ले बंद करा. हे सगळं सांगून अमेरिकेने आपली भूमिका त्यांना पटवून द्यायचा प्रयत्न केला. ते त्यांना पटेलच असं नाही. त्यांनी तसं न करता अजूनसुद्धा थोड्याफार चकमकी चालू ठेवल्या आहेत. पण मुख्य चकमक आता ओव्हर झालेली आहे आणि त्यामुळेच आशा आहे की हे युद्ध जरा लवकर संपेल. कारण ते इराणला तर झेपतच नाही आहे. अमेरिकासुद्धा या युद्धात इथे अडकून राहायचं नाही आहे. त्यांना निघून जायचं इथनं. त्या दोन्ही यांनी ते युद्ध थांबवायला बघतील आणि थांबलेलं युद्ध गलितग्रात झालेला इराण हा कोणाला त्रास देऊ शकत नाही. तेव्हा आपण आता पुढे जशी घटना घडेल त्याप्रमाणे मी आपल्याकडे येणारच आहे. पण युद्ध हे थांबेल निश्चित आणि थांबायला फार दिवस लागायचा. ते अजून 2 किंवा 4 दिवस फार तर युद्ध चालू शकेल. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स आणि आपले विचार ऐकण्याची आम्हाला खूप आवश्यकता आहे. त्याशिवाय तुम्हाला जर काही प्रश्न असले मी हे सगळं बोललो त्यानंतर, तर ते प्रश्नसुद्धा पाठवा. भारतामधल्या अनेक मीडिया आणि चॅनल्स कारण नसताना इराणचा उदो-उदो करतात. त्या राष्ट्रामध्ये उदो-उदो करण्यासारखं काही नाही आहे. ते भारताचं मित्रराष्ट्र पण नाही आहे. ते आपल्याला पेट्रोल देतं कारण आपण त्या पेट्रोलचे आपण त्यांना पैसे देतो. त्यामुळे ते तितके काही त्यांना काही बोलू नका, त्यांना काही बोलू नका अशाच लेव्हलचे ते नाही आहेत. तर पुन्हा भेटूया युद्धभूमीचा थरार पुढच्या भागामध्ये. आत्ता इथेच विश्रांती घेतो. नमस्कार.